ट्विटरचा फाउंडर आता म्हणजे आता ती कंपनी त्यांनी विकत घेतली म्हणजे तोच झाला आता त्या गोष्टींमध्ये। ऍक्च्युली त्याचं नाव होतं माहितीये का, जॅक डॉर्सी। तुम्ही बघितलं दुसरा जेमिनाय होता, जेमिनायचं कंपनीचं नाव काय, गुगल। आणि गुगल आपल्याला ऑलरेडी लहानपणापासून गुगल माहिती राहतं, ते ना लगेच कंटेक्स्ट मध्ये थोडेसे पुढे गेले, त्या कंपनीचं नाव काय, कळलं का? याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? हेच AI आहे। आणि मशीन जेव्हा असा विचार करायला लागेल ना माणसासारखा, तेव्हाच त्या मशीनला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात। आता मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला इमॅजिन होतंय का इथनं पुढचं जग कम्प्युटर शिवाय असेल? आता AI जर येतंय ना, तर आता आपण ह्याला काय बोलतोय, नको येऊ। पण आता आपल्या तुम्ही ह्या सेमिनार नंतर AI बद्दल तुम्ही काय बोलायला माहितीये का, की अरे AI येते ना, तर AI ला आपण काय करणार आहे, वेलकम करणार आहे। हा सांगा, AI कधीपासून आपण ऐकतोय, जास्त शब्द कधी कानावर पडतोय? लॉकडाऊन नंतर। दुर्दैव सांगतो, दुर्दैव, काही लोक म्हणजे ठीक आहे ना सर, एवढा कुठे मोठा आहे, चा फाउंडर इंडियन आहे, अरविंद श्रीनिवास। पाटला थांबा, बऱ्याच लोकांना ओळखत असाल आणि बरेच लोकांना हे माहिती असेल हे नाव, ठीक आहे। आणि या माणसाला पण नक्कीच ओळखत असाल, ठीक आहे। हा ताई बोला तुम्ही। हा, ग्रॉक, नक्की बरोबर आहे का? सगळ्यांनी बोला, काय नाव आहे याचं? ग्रॉक। आता हा ना, याचा लोगो जरी बऱ्याचशा लोकांनी ओळखला नसेल ना, तरी याच्या फाउंडरला इथं बसलेला काय आमचा न्यू सुद्धा ओळखतोय। आमचं न्यू फक्त 14-15 महिन्याचं बाळ आहे आमचं, तो सुद्धा त्या माणसाला ओळखत असेल। तुम्हाला माहिती असेल आता तो माणूस मी हे कोणाबद्दल बोलतोय, याचा माणसाचं नाव सांगा, याचा फाउंडर एलॉन मस्क। आता परत एकदा बोलायचं, एलॉन मस्क हे नाव आजच तुमच्या तोंडून सर पहिल्यांदा ऐकलंय अशा लोकांनी हात वर करा। मग एलॉन मस्क असा माणूस आहे की जो सगळ्या न्यूज मध्ये दिसतो आपल्याला, सगळ्या न्यूज मध्ये। म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना, एलॉन मस्कच्या किती कंपन्या आहेत सांगा बरं मला, नावं तुम्हाला माहिती असलेल्या ऍटलीस्ट थोड्याफार तरी। पहिली कंपनी स्पेस एक्स, वा। गाडी टेस्ला, कडक। न्यूरोलिंक, नक्की का? कोण बोललो न्यूरोलिंक? हात वर करा, गुड। नेक्स्ट, हा काय हात वर करायचं वाले? स्टारलिंक, व्हेरी गुड। नेक्स्ट, एक्स ची आठवण काढताय का? एक्स बद्दल काय बोलताय? एक्स काय करताय? हा, एक्स हे कंपनीचं नाव आहे, आधीचं नाव काय होतं? ट्विटरचा फाउंडर आता म्हणजे आता ती कंपनी त्यांनी विकत घेतली म्हणजे तोच झाला आता त्या गोष्टींमध्ये। ऍक्च्युली त्याचं नाव होतं माहितीये का, आधीचा जो फाउंडर होता ट्विटरचा, माहितीये कोणाला नाव त्याचं? चुकू शकतं, ट्राय मार, जॅक डॉर्सी, बरोबर आहे का? आता काही लोक आम्हाला का माहिती, हेच आहे ना, बरोबर नाव आहे, ठीक आहे। ऐकताय ना सगळे? आता परत एकदा, ट्विटर एक्स, मग ह्याच्या कंपनीचं नाव काय? टेस्ला। सांगा, हात वर करायचा आणि ह्या कंपनीचं नाव काय आहे सांगायचं। हे प्रोडक्ट ग्रॉक आहे आणि हे एका कंपनीच्या अंडर ते बनवले त्यांनी, त्या कंपनीचं नाव हात वर करायचं सांग। XAI, काय नाव आहे? दिसलं? लक्षात ठेवा, एलॉन मस्कच्या बाकीच्या कंपन्या लक्षात नाही ठेवल्या तरी आपल्याला ह्या कंपनीची गरज लागणार आहे। कारण तुम्हाला एक तुम्ही नोटीस केलं का रे, मोठे प्लेयर तर पिक्चर मध्ये येताना दिसत आहेत। OpenAI पण आता ऑटोमॅटिकली मोठा प्लेयर बनत चाललेला आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्याची वाढत चाललेली आहे। तुम्ही बघितलं दुसरा जेमिनाय होता, जेमिनायचं कंपनीचं नाव काय, गुगल। आणि गुगल आपल्याला ऑलरेडी लहानपणापासून गुगल माहिती राहतं, अरे काय का? हे तिसरं आहे ग्रॉक। क्लॉड पण आहे, क्लॉडची कंपनी एन्थ्रोपिक एवढी मोठी जरी नसली, आपल्याला असं वाटतं की त्यांचं नाव नाही एवढं, पण ह्या सगळ्यांच्या रेसमध्ये ना, चॅट जीपीटीच्या रेसमध्ये ते पण चॅट जीपीटीला टक्कर देण्यासारखी कंपनी आहे, ठीक आहे। परत आली XAIचं ग्रॉक। आता तुम्हाला माहिती आहे हे ग्रॉक प्रोडक्ट जरी आता आपल्याला वाटत असेल की हे काय किमया करणार नाही, काय जादू करणार नाही, पण ह्याच्या मागे ज्याचं डोकं आहे ना, तो एलॉन मस्क आहे। आणि एलॉन मस्क ऑलरेडी सायको माणूस आहे, हे मी वेगळं सांगायला नको। तुम्ही बघितलं असेल ट्विटरचा सिनारिओ, त्याने ट्विटरला टेक ओव्हर केलं, विकत घेतली कंपनी, ट्विटरचं नाव बदललं, एक्स केलं। जे त्याचे CEO होते आपला पराग अग्रवाल, इंडियन माणूस, लगेच फायर। पाहिलं असेल ना न्यूज वगैरे बघता की नाही? जाऊया आपण नेक्स्ट। एक मिनिट, थांबा, उत्साह दिसतोय मला काही लोकांमध्ये, पण काही लोकांचा ते म्हणलं की असलं चक्र मी कधीच नव्हतं बघितलं, ठीक आहे। कोणी असं नाही ना सर, हे RRR मध्ये त्याच्या गाडीच्या पुढे होतं, RRR आठवतं, एक मूवी होता RRR, ठीक आहे। चला, हात वर केलेला, हा तिकडचं कोण हात वर केलं? हा मित्र बोल। परप्लेक्सिटी, क्या बात आहे, परप्लेक्सिटी। काही लोकांचं कसं होतं माहिती का, ज्यांना हे माहिती आहे ना नाव, आता मी नोटीस केलं बरं का, त्यांना नाव माहिती होतं, ते ना लगेच कंटेक्स्ट मध्ये थोडेसे पुढे गेले, त्याच्या कंपनीचं नाव काय, कळलं का? याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? हेच AI आहे। तुम्हाला आता पॅटर्न कळला होता
की मी तुम्हाला एक इमेज दाखवतोय, त्याचा प्रोडक्टचं नाव विचारतोय आणि त्याचा पुढचा माझा प्रश्न काय आहे, कंपनीचं नाव. तुम्हाला पॅटर्न कळला, तुमच्या मेंदूला पण तो पॅटर्न पोहोचला आणि तुम्ही मशीन लर्न करून ठेवलं होतं. आणि मशीन लर्निंग हा एआयचा एक पार्ट आहे. सो तुम्ही एआयच करताय थोडक्यात. फक्त सिनारिओ काय, तुम्ही जिवंत व्यक्ती आहात आणि मशीन जेव्हा असा विचार करायला लागेल ना माणसासारखा, तेव्हाच त्या मशीनला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. कशाला डेफिनेशन पाठ करायच्यात, हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहे. चला मग आलोच आहे तर सांगा याच्या कंपनीचं नाव, ज्याला माहिती आहे त्यांनी हात वर करा. फक्त चॅट जीपीटी करून सांगायचं ना, असं नो. चला हात वर करा. हा सांगू, चुकत आहे ना, काय फरक पडतो, चुकलं तर चुकलं, ठीक आहे. हात वर करा आणि सांगा. एकही नाहीये. हा, परप्लेक्सिटीच्या कंपनीचं नाव पण परप्लेक्सिटी एआयच आहे. कंपनीचं नाव काय? दुर्दैव सांगतो, दुर्दैव. काही लोक बोलते ठीक आहे ना सर, एवढा कुठे मोठा आहे. दुर्दैव काय, ह्याचा फाउंडर इंडियन आहे. एक मिनिट, किती लोकांना हे ऑलरेडी माहिती आहे याचा फाउंडर इंडियन आहे? हात वर करा. गुड. चला ह्याच्यामधल्या आता त्याच लोकांनी हात वर करा ज्याला त्याचं नाव पण माहिती आहे. बोलायचं नाहीये, हात वर करायचं आणि मग सांगायचं. हा बोल रे. अरविंद श्रीनिवास. ऐकलंय का? साऊथ इंडियन. कळलंय? पण तो इंडियन व्यक्ती आहे आणि त्याच्यामध्ये त्याने ह्या कंपनीसाठी एवढे हातपाय मारले. हातपाय मारले म्हणजे काय, तो गुगलला टक्कर देण्याची वार्ता करतोय. तुम्ही ऐकलं असेल, रिसेंटली एक न्यूज आली होती की परप्लेक्सिटीने क्रोम विकत घेण्यासाठी $35.5 बिलियन ऑफर दिली होती. बरं, किती लोकांनी ही न्यूज बघितली ॲटलिस्ट? म्हणजे तुमच्या फीडमध्ये आली होती. ठीक आहे, चालतंय, चांगला फीड चाललाय म्हणजे. चला नेक्स्ट कंपनीला जाऊया. चला नेक्स्ट, पुढे जाऊया. अरे असं नाही, अरे चुकलंय. हा एक मिनिट नाव आलंय आधी, थोडं कंटेक्स्ट म्हणजे स्लाइड लावताना चुकलं असेल. ठीक आहे, एक मिनिट. चला बघूया. हे लामा हे नाव सांगितलं. आता ह्याचा मला लोगो दाखवा. लोगो काही लोक असे काय दाखवणार? ठीक आहे, बरं चला, आता चुकलंच आहे तर विचारूनच टाकतो. आता हे प्रोडक्टचं नावच दिसलं तुम्हाला डायरेक्टली. ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं असेल हे चुकलंय, पण ॲक्च्युली ह्या प्रोडक्टचं नावच त्याचा लोगो आहे. कळलं? मी ह्याला असं नव्हतं करू शकत. हे लपवलं आणि लर्निंग वगैरे सारखे शब्द काही लोक बोलले असते किंवा सेमिनारला येऊन माझे लागले, म्हणजे काही पण होऊ शकतं. म्हणजे असं विचार करू शकतात लोक की हा हाईड. बरं चला, लामा. बरं, याच्या कंपनीचं नाव माहिती असलेल्या लोकांनी हात वर करा. ठीक आहे, पटपट पटपट. चला पटपट फास्ट घेऊया जरा. अरे 2 लोक फक्त. अरे 3, तिसरा माणूस 1. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. कमॉन दीदी. सगळ्या काय गप्पच झाल्या? अजून सांगून टाकतो, हिंट देतो सगळ्यांना. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बरोबर असाल कदाचित, कारण तुमचा थोडा कॉन्फिडन्स खाजवतोय डोकं बिकं. म्हणजे नाही ना, माहिती आहे ना नक्की? शुअर आहे ना? ठीक आहे, चला मी तुम्हाला सगळ्यांना एक हिंट देतो. सगळ्या टाइमपासच्या गोष्टी ह्यांनीच बनवल्यात. आईला मागची लोक खुश झाली, ते बोले हा सर मीच आहे तो टाइमपास वाला माणूस. ऐका, टाइमपास म्हणजे इंस्टाग्राम वापरता, फेसबुक. कोण आहे? मेटा. बघूया आहे का मेटा खरंच? मेटा ह्याचा फाउंडर मार्क झुकिनी. ठीक आहे, मार्क झुकरबर्ग. ठीक आहे, माहिती आहे ना, मोठा फाउंडर. चला नेक्स्ट गोष्ट जा. थांबा आता 1 मिनिट, मला सांगा आता हे तुम्हाला जर दिसत असेल ना, तर आपल्याला मेटा दिसलं, याच्यामध्ये गुगल दिसलं, बरोबर की नाही? या मोठ्या कंपन्याच आहेत, आपण यांची नावं ऑलरेडी ऐकली होती. आता ओपन एआय पण ऑलमोस्ट खूप लोकांनी हात वर केला होता, कारण चॅट जीपीटीची कंपनी ओपन एआय आहे हे बऱ्याचशा लोकांना कळलं होतं. तर आता तुम्ही मला सांगा जरा की असं वाटतंय की नाही, या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी ठरवूनच घेतलंय की हे जे एआयचं जे सेक्टर आता ग्रो होतंय, किंवा आपण बोलूया बूम बोलू शकतो याला, ज्या गोष्टी माहिती आहे ना खूप सारख्या दिसतात आणि सतत आपल्याला असं वाटतं की अरे हे शब्द कानावर पडतायत, त्या गोष्टीला आपण काय बोलतो, ही गोष्ट बूम झाली, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला कळत असेल चॅट जीपीटी सारख्या गोष्टी आणि एआय वगैरे सारख्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे चॅट जीपीटी एआय सारखाच एक आपला माणूस आहे, सो आपण बोलू शकतो की ह्या गोष्टी काय झाल्यात, बूम झाल्यात. तुम्हाला असं नाही का वाटत? हे जास्त बूम होतंय, तर आपल्याला पण ह्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. पण तुम्हाला एक गोष्ट नक्की माहिती असेल, सगळी लोक हे जे एआय आलंय ना, तर फार कमी पर्सेंटेज वाली लोक इथे आहेत, म्हणजे कमी पर्सेंटेज आहे त्या लोकांचं की ज्यांचं असं म्हणणं आहे एआय येणार तर क्रांती होणार.
पण बऱ्याचशा जर तुम्ही IT मधले काम करणारे जे एक्सपिरियन्स लोक आहेत ना त्यांना विचारलं ना AR येते मस्त आहे की नाही, मजा आहे की नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे नाही रे, जॉब जाऊ शकतो कधी. ऐकलं असेल आणि तुम्ही ह्या रिलेटेड बऱ्याचशा न्यूज पण बघितलेल्या असतील. सचिन ठीक आहे, मग तुम्ही ले ऑफच्या न्यूज बघितल्या का सगळ्यांनी? कुठली कंपनीने ले ऑफची न्यूज दिली होती बघा बरं, इकडे आपल्याला काय दिसतंय का असं नोटीस करा. ले न्यूज आहेत, नुसतं AIच्याच न्यूज आहेत. म्हणजे काही ले ऑफ केलेत, कोणी काही काही नवीन मशीन्स कुठल्या कंपन्यांना दिलेत, हे सगळं न्यूज आहेत बरोबर का नाही. मग मी हा दाखवण्यामागे एक रिझन आहे. का माहिती का, आता जेवढे पण तुम्ही टेक न्यूज मध्ये बघाल ना तर एकही टेक न्यूज मध्ये AIचा कंटेक्स्ट नाही असं होत नाही. तुम्ही नोटीस केलं असेल. इव्हन आपण इन शॉर्ट वर पण जातो, इन शॉर्ट वरती आपण न्यूज इन शॉर्ट प्लॅटफॉर्म आहे ना, ऍप आपण वापरतो जास्त करून, कारण जेणेकरून आपल्या फोन मध्येच असायला पाहिजे. तर आपल्याला असं होतं की यार ह्याच्यावरती AIच्याच न्यूज येत आहेत. आणि ना तुम्हाला लिटरली सांगतोय की जे पण आता हे सेमिनार मे बी ते जे ऑनलाईन बघणारे आता जे आपले लोक आले होते त्याच्यातले एक्सपिरियन्स लोक पण होते जे कंपनीमध्ये काम पण करतात बरं का ऑलरेडी. त्यांना टेन्शन ह्याच गोष्टीचं आलं की सर ऑलरेडी आम्ही एका गोष्टीसाठी फ्रेमवर्कसाठी आम्हाला सिलेक्ट केलं होतं, म्हणजे एक्झाम्पल घ्या बॅकएंड डेव्हलपर म्हणून सिलेक्ट केला बरोबर. आता कंपन्या त्यांना काय म्हणतायत की तुला AIच्या गोष्टी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत, किंवा तुला AI एजंट वगैरे हा शब्द ऐकला असेल चुकून, ठीक आहे. आपण असं AIच्या गोष्टी तुला ह्याच्यात इम्प्लिमेंट करायला आल्या पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, जर एखादी गोष्ट ऑलरेडी असलेल्या गोष्टीमध्ये इंटिग्रेट करायची असेल तर ती गोष्ट आपल्याला शिकायला पाहिजे. ही गोष्ट तर आपल्याला येते, कारण ही येत होती त्यांना, म्हणूनच कंपनीने त्यांना ऑफर दिली होती किंवा हायर केलं होतं. कंपनी आता काय बोलते की बऱ्याचशा कंपन्यांचं असं म्हणणं आहे ज्यांची कामं आहे ना एका सिक्वेन्समध्ये स्टेजेसमध्ये होतात, म्हणजे रिपिटेशन आहे ज्यांच्या कामामध्ये, ती कामं तशी ऑटोमेट होणारच आहेत, काढून टाकूया. मग ते ले ऑफचा सिनरी होतोय. मग लोकांना कसं वाटतं माहिती का, म्हणजे AI येतोय म्हणून माझा जॉब चाललाय असं लोकांना वाटतं. पण तुम्हाला असं नाही का वाटत यार, AIचा सिनरी खरंच तसा नाहीये. AI येतोय ना तर याचा अर्थ काहीतरी भारी पण होऊ शकतो. तर मी चला तुम्हाला एक ना कंटेक्स्ट सांगतो याचा. आठवतोय का तुम्ही सांगा, जे ऑफलाईन बॅचचे लोक आहेत त्यांना माहिती असेल. मी नेहमी म्हणतो की 1990 वगैरेचा सिनारिओ आहे का, तुमचे आई वडील नक्की असतील त्या सिनारिओ असतील ना, ठीक आहे लक्ष द्या. चला कळतंय का काय बोलतोय बघा. 1990 वगैरेच्या गोष्टी आई वडिलांशी बोलत असेल तर ते असं बोलत असेल ना वडील वगैरे की अरे आम्ही तेव्हापासून जॉबला लागलोय वगैरे, हे कम्प्युटर वगैरे नंतर आलंय, आठवत असेल ना. तर तुम्ही आपण जुने पिक्चर पण बघतो, तुम्हाला माहिती असेल ना की आधीच्या सिनारिओ मध्ये म्हणजे जे जुन्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यावेळेस ना सगळं फाईल्सच काम असायचं बरोबर की नाही. बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे आठवतं का आपण काही मूवीज पण बघितल्या होत्या ज्याच्यामध्ये अशा फाईल्स असायच्या, पोलीस वगैरे जायचे नाही का, ओ पुरानी फाईल निकालो, तर एखादा हवालदार तिथे जायचा आणि धूळ म्हणजे अरे बघितलं असेल ना असा व्हिडिओ एखादा, तर ना तेव्हाचा सीन होता ना तेव्हा ही लोक अशा फाईल्सच वापरायचे, एवढ्या फाईल्स असायच्या. आणि तेव्हा कम्प्युटरचा सिनारिओ नव्हता, म्हणजे कम्प्युटर नुकतंच उदयास आलं होतं. म्हणजे आपण असं बोलूया का, मायक्रोसॉफ्ट, ऍपल या कंपन्यांनी नवीन नवीन त्यांच्या OS आणि मशीन्स बनवायला सुरुवात केली होती. पर्सनल कम्प्युटर बोलूया, पीसीचा फुल फॉर्म पर्सनल कम्प्युटर आज कळलंय ना, मशीन लर्न मॉडेल ट्रेन करून ठेवा, ठीक आहे. ऐका मला सांगा, आता हे असं होतं तेव्हा तुम्हाला आठवतं का, मी माझ्या सिनारिओवरनं सांगतो की आमच्या आजूबाजूचे जे माझे मामा वगैरे जे होते ना तेव्हा ते शिकून त्यांचं झालं होतं नाही का, ते जॉबला होते आणि ते अशा फाईल्स बिल्सचीच कामं करायचे, म्हणजे कंपनीमध्ये बॅक ऑफिसची कामं जास्त असायची. तर इथे ना एवढी लोक लागायची. आता तुम्ही इमॅजिन करा एवढ्या जर फाईल्स एखादा माणूस बांधून ठेवतो तर एका माणसाला शक्य नाही, तिथे एखादी लोकांची टीम असणार आहे हे काम करायला. आता तुम्ही इमॅजिन करा त्या लोकांना असं होत होतं जर कम्प्युटर आला तर आमचे सगळे जॉब जाणार आहेत, म्हणून कम्प्युटर यायला नको असं त्यांना वाटत होतं. आता तुम्हाला एक कळलं असेल, इथे तुम्हाला दिसतंय का हे व्हिज्युअलायझेशन, हे असं का केलं ते पण सांगतो तुम्हाला. जे जुने लोक आहेत ना त्यांना माहितीये की मी दर बॅचला असं बोलत असतो प्रत्येक लेक्चरला की तुम्हाला ना समोर दिसलं ना तर त्या गोष्टी लक्षात राहतात, पण सारखंच जर समोर सगळ्या गोष्टी दिसल्या तर व्हिज्युअलायझेशनची पॉवर पण निघून जाते. अरे व्हिज्युअलाइज करू शकतो ना. आता मी तुम्हाला असं बोललो असतो बघा बरं, सगळ्यांनी ऐका लक्ष द्यावर का, मी हे कोणासाठी केलं ते पण दाखवतो. मी बोललो असतो तेव्हाची लोक अशी होती, कम्प्युटर नाही यायला पाहिजे यासाठी 90 दिवस करत होते. म्हणजे काय नको यायला, चायला कम्प्युटर आला ना सगळ्यांचे जॉब जातील बरोबर की नाही. इव्हन तुम्ही बघा ना आपले बाबा वगैरे जे बँकेत वगैरे कामाला होते ना त्या लोकांचा पण सिनारिओ काय होता, कम्प्युटरमध्ये त्यांना अपडेट जरी करायला सांगितलं ना तरी त्यांना नको वाटायचं, कारण ते काय बोलायचं आपलं विंडोज एक्सपीच बरं आहे. पण विंडोज एक्सपीचा सपोर्ट जेव्हा काढून घेतला गेला तेव्हा एक्सपी ऐकलं ना विंडोज, बरं विंडोज एक्सपी किती लोकांनी नाव ऐकलं. विंडोजची एक जुनी OS आहे, बऱ्यापैकी जुनी OS. आता तुम्ही कुठले विंडोज वापरताय, 11 नक्की का, विंडोज 10 वापरत असेल, 8.1 असेल, 8 असेल, 7 असेल,
फार फार तर जुना माणूस झाला तो 7 वापरणारा, कोणी रेअर असेल एखादा सिनारिओ असेल 7 वगैरे वापरतोय, त्याच्या मागे तर जायलाच नको. पण XP वगैरे होतं तेव्हा त्यांना स्विच करणं ना थोडं अवघड जायचं. त्यांना काय वाटायचं, यार माझे रिटायरमेंट आता जवळ आले, त्याच्यासाठी मी नवीन कशाला शिकू. पण जेव्हा फाईल्स होत्या ना तेव्हा तर लोक डायरेक्टली म्हणायचे कम्प्युटर यायलाच नको. पण तुम्हाला माहिती आहे ना ऍक्च्युली कम्प्युटर आला आणि क्रांती घडली. नोटीस केलं असेल तुम्ही, क्रांती घडली म्हणजे काय, उलट किती जॉब क्रिएट झाले, जॉब मार्केट तयार झालं आणि लोकांना भारी वाटायला लागलं, यार एवढे लोकांना जॉब भेटले ना, सगळ्या नवीन गोष्टी. आणि आज तागायत तुम्ही बघताय ना कम्प्युटरमध्ये नवीन नवीन जॉब येतातच आहेत. आता मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला इमॅजिन होतंय का इथनं पुढचं जग कम्प्युटर शिवाय असेल? होतं इमॅजिन? असं नाही होतं. रादर तुम्हाला हे कम्प्युटर अजून स्मार्ट होताना दिसतील. रादर फोनच आपले कम्प्युटर एवढे स्मार्ट झालेत. अरे बघा ना केवढे स्मार्ट फोन. आधी मेमरी केवढी कमी असायची, स्टोरेज किती कमी असायचं. आज फोनची मेमरी, फोनचं स्टोरेज 1 TB पर्यंत स्टोरेज देतात. अरे 1 TB एक्सटेंडेडची गरजच नाही, सगळा डेटा फोनमध्येच. कळतं ना मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल आपल्याकडे एक्सटेंडेड पण असतात हार्ड डिस्क. किती लोकांकडे? एवढं तर अभ्यास नसतो रे आपल्याला. तुम्ही भेटा जाताना मला, ठीक आहे. हार्ड डिस्क आणणे असते तरी दाखवा, नवीन नवीन गोष्टी आम्हालाही कळतील. म्हणजे कळते का रे. आता माझं म्हणणं काय, स्टडी मटेरियल नावाचं एक फोल्डर असतं, त्याच्यामध्ये ज्या आपल्या फाईल सोडून सगळं असतं. म्हणजे ऑलरेडी स्टोरेज ह्याच्याकडे आहे बरं का, 512 GB वगैरे आहे. तरी याचं म्हणणं काय माहितीये का, नाही सर मला 1 TB ची हार्ड डिस्क पाहिजे होती. मग म्हटलं घेतोच आहे एक्सटेंडेड, तर 1 TB ची हार्ड डिस्क घ्या. म्हणजे एक्स्ट्राची हार्ड डिस्क घेतली का, तर कोड करायचे. कोडच्या फाईल बघितल्या का, KB मध्ये असतात. KB मध्ये बोलतोय. अख्खा प्रोजेक्ट बनवला ना छानपैकी, इमेज ऍसेट्स वगैरे टाकले तरी 1 GB कधी भरणार नाही. समजतंय? कारण आपण त्याला कॉम्प्रेस पण करू शकतो. याचा अर्थ एवढं थोडीच कोडिंग केलं जाणार आहे. पण लोक घेतात की नाही एक्सटेंडेड हार्ड डिस्क. पण आता तुम्ही नोटीस करा, हेच लोकांनी काय विचार केला कम्प्युटरमध्ये, की अरे यार कम्प्युटरला एक्सटेंडेड हार्ड डिस्क पाहिजे, अजून काही गोष्टी पाहिजे. त्याऐवजी आपण काम करूया, मोबाईल स्मार्ट होत आहेत, मोबाईलमध्ये स्टोरेज वाढवायला लागले. आता ऍपलचे फोन वगैरे माहिती आहे ना लॉन्च होतं ते, आता 17 लॉन्च झाला. किती TB हार्ड डिस्क? टॉपचे 1 TB हार्ड डिस्क द्यायला लागले. याचा अर्थ स्टोरेजची गरज वाटायला लागली. पण मी तुम्हाला एक विचारू का गोष्ट, बघा बरं, तुम्हाला इमॅजिन होतंय का ह्याच्या पुढे जगामध्ये असं ठरवलं की ठराव आणला एखाद्या देशाने, आमच्या देशामध्ये सगळे कम्प्युटर आम्ही वापरणार नाही आहोत, आम्हाला रूटला जायचंय. कुठलाच देश आहे ना आता मागे जायला बघत नाहीये. ठीक आहे, काही देश अजूनही आहे जिथे आपण असं बोलू शकतो, जिथे माहिती आहे ना नॉर्थ कोरिया सारखा देश डिक्टेटरशिप आहे, त्या देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी बॅन आहेत असं आपण ऐकलेलं आहे. पण मग मी तुम्हाला विचारतो, कम्प्युटर आल्याने आपल्या देशामध्ये क्रांती होत गेली, प्रगती होत गेली. आता तुम्ही बघाल तर डिजिटल वर्ल्ड झालंय, त्याच्यामध्ये जिओ आलं, जिओने हाहाकार केला, फ्री दिल्या गोष्टी. आणि ह्याच गोष्टींमुळे तुम्हाला कळत असेल AI पण येईल ना, तर AI भारीच गोष्टी घेऊन येईल. पण बऱ्याचशा लोकांना आजही AI ची काय वाटते, भीती वाटते. त्यांना असं वाटतं की AI नको यायला. आता तो फोटो तुम्ही बघा, मला सांगा इथे हे नो म्हणतायत, आधी इथं काय होता, कम्प्युटर होता. आज काय इथे AI. मग आता तुम्हाला माहिती आहे का, आताची भारी गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्या लोकांना असं वाटत असेल की ना ह्या गोष्टी सगळ्या रिप्लेस करणार आहे AI, म्हणजे काय ऑटोमेशन येणार, सगळ्या गोष्टी रिप्लेस होणार. पण तुम्हाला एवढं तर माहिती असेल ना, आत्ताशी AI आलंय, इथे कोडिंग आहे. AI आणि कोडिंग आता सोबत काम करतायत. पुढचे 4-5 वर्ष वगैरे डेव्हलपमेंट होणार, म्हणजे आपल्या कोडमध्ये AI च्या गोष्टी इंटिग्रेट होणार, नवीन नवीन फ्रेमवर्क बनणार. अरे समजतंय का? मग माझं काय म्हणणं आहे, AI आल्याने काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी नक्कीच बिल्ड होतील की नाही. मग नवीन ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत ना, तर याचा आता AI मध्ये पण नवीन जॉब नक्कीच येणार आहे. तर असं तुम्हाला आता मी इथनं पुढे ना एक स्टोरी सांगायला घेतो, तुम्ही लक्ष द्या. आता AI जर येतंय ना, तर आता आपण ह्याला काय बोलतोय, नको येऊ. पण आता आपल्या तुम्ही ह्या सेमिनार नंतर AI बद्दल तुम्ही काय बोलायला माहिती आहे का, की अरे AI येतंय ना, तर AI ला आपण काय करणार आहे, वेलकम करणार आहे. ठीक आहे. आता हा फोटो तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला हे याच्यावर एक आयडिया आलेली असेल ना, की आपण जर सेमिनार करतोय आणि सेमिनार नंतर काही गोष्टी जर शिकलो तर आपण नक्कीच या गोष्टीला काय करणार आहे, वेलकम करणार आहे. आता मी जरा मागे घेऊन जातो. चला मी तुम्हाला विचारतो, पहिली गोष्ट परत सांगणार, AI हा शब्द तुम्हाला काय वाटतंय कधीपासून आलाय असं तुमच्या मते? हात वर करायचं, सांगायचं. चला बोला पटपट, इंटरॅक्शन असलं पाहिजे, नाही तर झोपतील काही लोक. कधीपासून आपण सारखं ऐकतो रे AI? मागच्या दिवाळीपासून. कोण आहे रे? म्हणजे पुढची दिवाळी यावी असं वाटतंय का त्याला? हा सांगा, AI कधीपासून आपण ऐकतोय, जास्त शब्द कधी कानावर पडतोय? लॉकडाऊन नंतर नक्की ना. हे AI आपण असं बोलूया की आपण कधीपासून ऐकतोय, मागच्या काही
वर्षांपासून, म्हणजे 2020 पासून बोलूया. कोविड कधी आला? 2019. ठीक आहे. लॉकडाऊन आलं, वर्क फ्रॉम होम, त्याच्यानंतरच ह्या जीपीटी बीपीटी कन्सेप्ट आल्या. जीपीटी 3 ऐकलं नसेल, ऐकलं सोडून द्या. चॅट जीपीटी आता 2-1 वर्षापासून ऐकताय. कधीपासून ऐकताय चॅट जीपीटी? बोला बोला बोला. 22-23 पासून ऐकता ना, 22-23. आता मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, फंडा नीट ऐका. मला सांगा रे, खरं खरं बोला, जर मी आत्ता शिकवताना, लक्ष द्या, जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की हा जर मी कंटेक्स्ट डायरेक्ट एआय पासून सुरू केला तर खूप लोकांना अवघड जाऊ शकतं. म्हणजे त्या टर्म्स आहे ना सांगताना मला तर सोप्या पडतील, कारण मला ते माहिती आहे की हे काय आहे नेमकं.